उरणच्या नवघरचे डॉक्टर हेमंत कडूंचा संमोहन रत्न 2025 पुरस्काराने गौरव. बारामतीत भव्य ग्लोरी अचिव्हमेंट सोहळा संपन्न. नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. बारामती येथे अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सिलिंग सेंटर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ग्लोरी अचिव्हमेंट पुरस्कार सोहळा 2025 मोठ्या दिमाखदार आणि उत्साहात पार पडला. या गौरवपूर्ण सोहळ्यात उरण तालुक्यातील नवघर गावचे डॉक्टर हेमंत रामचंद्र कडू यांना त्यांच्या संमोहन व मानसोपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत संमोहन रत्न 2025 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अरुण आडसूळ, माजी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री शैल रामचंद्र चिवडशेट्टी, पोलीस इन्स्पेक्टर बारामती शहर, निलेश पांडुरंग माने, पोलीस निरीक्षक ट्रॅफिक ब्रँच बारामती शहर, सुमित सोनावणे पत्रकार IBN लोकमत, आरतीताई गव्हाळे शेंडगे समाजसेविका, ॲडव्होकेट राहुल सोनवणे सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर विजयकुमार काळे आणि डॉक्टर रविकुमार काळे यांनी भूषवले. या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले होते. त्यामध्ये आशा शिरतोडे, रुपाली झारगड, योगेश नालंदे, डॉक्टर पूजा साळुंखे, प्रथमेश मिशाळ, डॉक्टर हेमंत कडू, प्रताप वाघमोडे, पूजा शेंदकर, दीपक काळे, रेणुका राठोर, अनिकेत इनामके, अक्षय माने, किरण पवार, दीपक जाधव, दीपाली निंबाळकर, रवींद्र चव्हाण, समीर बनकर, अक्षय मांडगे, संतोष जगदाडे, संगीता वाघ, डॉक्टर स्नेहल निंबाळकर, डॉक्टर स्नेहल टेकाळे, मनीषा लहाने आणि मनोज वाबळे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन अश्विनी जाधव यांनी मानले. तसेच टीममधील आम्रपाली धेंडे, समृद्धी भोरडे, रोशनी संत आणि कुमार शिवशरण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. या संपूर्ण पुरस्कार सोहळ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून सर्व पुरस्कारार्थींना त्यांच्या पुढील सामाजिक व व्यावसायिक वाटचालींसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे.